आई तू माहेरी जातेस ना? अरे बोल ना पटकन. कंठ दाटून आला ग. माहेरी जाते तेव्हा काय होतं? तेव्हा यांच्यातला तळीराम जागा होतो. इथे अशी बाटली ठेवतात आणि तिच्याशी बोलत बोलत दारू पितात. मला या हातांना काय काय करावं लागतं. हॅलो, हा कांबळे. ना 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 मी लाईट बिल भरलं. हा नाही, ओंकारला सांगितलेलं भरायला. भरलं असेल ओंकारनं. हो बघतो मी, बघतो लगेच चेक करतो लाईट बिल. हा ओके ओके. साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, याला कुठे ठेवलं लाईट बिल? साइन कॉस थीटा. लाईट बिल कुठे ठेवलं होतं? सॉरी बाबा. नाही नाही ठीक आहे. अरे काय ए सवय आहे त्याची काय आता. साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा. अरे ओंक्या, हा बाबा. ते लाईट बिल तुला भरायला दिलं, भरलंस का ते? भरलं बाबा. भरलं ना? हो. कुठे आहे ते? बाबा ते माझ्या पॅन्टच्या खिशात आहे. अच्छा. तुम्ही घेता का प्लीज? मी फॉर्म्युला पाठ करतोय. Oh my God. साइन कॉस घेतो ना बाळा, घे. साइन कॉस थीटा. जेव्हापासून शिकायला लागलास ना, एकच फॉर्म्युला पाठ करतो. एवढा कठीण असतो का रे बाळा? हो बाबा, खूप कठीण असतो. अख्खा जन्म थिटा पडेल. वा वा. मॅथ्स मध्ये बाकी काहीच नाही, फक्त हेच आहे. आहे ना बाबा. मॅथ्स इज इक्वल टू इन्फिनिटी. पण आपल्या लेखकाला तेवढंच माहित. साइन कॉस ते कुठे कुठे पॅन्ट मध्ये आहे ना हा. तुझ्या? हे ही का रे ओंक्या? हा बाबा तीच एक. याच्यात ठेवली होय. साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा. हॅलो, हा दत्तू. अरे अभ्यासाला बसलोय. हा म्हणजेच बाबा आहेत घरी. हो मी रात्री येतो ना, टाकीच्या मागे ना. हा येतो येतो. हा ठेव आता, ठेव. चल बाय. साइन कॉस टाकी, साइन कॉस थीटा, 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 साइन कॉस फुटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस हाता, साइन कॉस थीटा. काय झालं बाबा? एवढ्या लगबगीने बोलावलं? ओंक्या, हे काय आहे? तुझ्या खिशात कसं आलं? अरे रे रे, चाचा चाचा. काय आहे हे? ओंक्या, हे काय आहे? तुझ्या खिशात कसं आलं? मला नाही माहिती बाबा. हे काय आहे बाबा? मला नाही. ओंक्या, हे सिगरेटचं पाकिट आहे. तुझ्या खिशात कसं आलं? ओ, हे सिगरेटचं पाकिट आहे. वाव. आजपर्यंत फक्त थोरा मोठ्यांच्या तोंडून ऐकलं होतं, प्रत्यक्षात कधीच पाहिलं नव्हतं. असं असतं. दर्शन झालं बाबा. पण हे माझ्या पॅन्टच्या खिशात कसं आलं? तुम्ही चुकून ठेवलं का? बोल कसं आलं? जीव घ्याल त्याचा, माझ्या लेकराचा जीव घ्याल का? तो मेला. काय केलं त्याने? काय केलं? काय करता तुम्ही? त्याच्या खिशात हे सिगरेटचं पाकिट सापडलंय. त्याला विचार कसा. तू बाजूला असतो, मेला माझ्या हातून.
नाही नाही आई नाही आई माझं नाही ते इकडे आई माझं नाही आई माझं नाही आई तू ऐक ना आई ऐक ऐक हा बाबांनी परवा माझी पॅन्ट घातली होती त्याने चुकून ठेवलं असेल मी ठेवली तुझी पॅन्ट होते मला पॅन्ट होते तुझी मला तुझी पॅन्ट माझ्या पोटरीच्या वरती जात नाही तुझी पॅन्ट होते मला लवकर बघ. त्याला विचार इकडे 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 ये इकडे इकडे तुम्ही थांबा 1 मिनिट इकडे हे बघ ऐक माझा तुझ्यावर विश्वास आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे बाबाची काळजी करू नको बाबा तुला मारणार नाही काय नाही आई तू मी आहे बोलतेस नंतर मलाच मार खायला लागतो मारा तिकडे करा काय ते मी निघून आई, 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 तू थांब. मग सांग ना बरं बोलाने आई सांगतो मी सांगतो जीव खाशील माझा सांग सिगरेटचं पाकिट इकडे. कुठून आणलंस रेंज मध्ये इकडे इकडे ये लवकर सांग थांब ओंक्या फाडीन मी मारून टाकीन पटकन उत्तर सांग इकडे लवकर ये तुझ्या खिशात कसं आलं लवकर यायचे सांगतो सिगरेट पितोय जे इकडे लवकर सांग हा सांगतो मी सांगतो बोल ना लवकर हो आई आई हा माझंच पाकिट आहे ते बघितलं कबूल केलं ऐका ना गुन्हेगाराला पण फाशी देण्याआधी त्याची शेवटची इच्छा विचारतात मी ते तुमचा पोटचा गोळा आहे ना हा गोळा करून फेकून देईन मी लवकर बघ कसं आलं लवकर सांग लवकर सांग आई सांगतो लवकर सांग सांगतो सिगरेट ओढतोस लवकर सांग बोल ऐका आई 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 ऐक ना अगं आई अगं आई आई बोल ना ग अरे लेकरा कुठल्या तोंडाने बोलू लेकरा काय ठेवलंयस का इथे इज्जत ठेवलीस का माझी अरे तुला पाठीशी घालत आले ना रे मी मी चुकलो असं काय जोरात मार बोल बोल इकडे लवकर बोल बोल ओंक्या तोंड उघड. सांगतो लवकर ये इकडे लवकर इकडे दरवाजाजवळ जायचं ना इकडे पैसे लगेच बाहेर इकडे बोल सिगरेटचं पाकिट कसं आलं तुझ्या खिशात लवकर बोल बाबा ऐका हा बोल बाबा बोल हा सांगतो मी हा सांगतो मी एक नवीन छंद जोपासायचा असं ठरवलंय कसला सिगरेटची पाकिटं गोळा करण्याचा हां म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात जास्त सिगरेटची पाकिटं गोळा करण्याचा विक्रम करून मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचं आहे कसला सिगरेटची पाकिटं जमा करण्याचा छंद मग एकच पाकिट कसं बाकीचे पाकिटं कुठे आहेत बुबड्या नको हे करू बाकीचे पाकिटं कुठे आहेत बाकीचे पाकिटं कुठे आहेत आई थांब ना आई थांब बाकीची पाकिट म्हणजे अहो छंदाची सुरुवात ह्या एकाच पाकिटापासून होणार ना हे पहिलं पाकिट आहे पहिलं पाकिट बघितलंस कशा दळबद्री छंद लागले हा तिकडे लोकांना नाणी जमा करायचा छंद असतो पोस्टाची तिकीटं जमा करायचा छंद असतो या भिकाराला सिगरेटची पाकिटं जमा करायची बरं ठीक आहे इकडे सिगरेटची पाकिटं जमा करायची आहेत ना आतमध्ये सिगरेट काय सिगरेट काय आहेत आतमध्ये पोस्टाची तिकीटं जमा करणारा पोस्टमन सकट जमा करत नाही अरे वा अरे वा वाक्य दिलं ऐका मी लवकर सांगतो लवकर सांगतो सांग मी सांग नाही तर मी जाईन आता. नाही ऐकू नको प्लीज ऐकू नको आई सांगतो मी अरे मरशील बापाच्या नाही, आई हातात सांगतो अगं आई अगं तू विसरतेस की टाळतेस मी कंटाळतेय तुझ्या खोटेपणाला कंटाळतेय मी खोटं बोलत नाही आई मग काय? मी सिगरेट ओढली नाही मी थोटू उचलणार नाही सिगरेट बद्दल किती जनजागृती सुरू आहे सिगरेटच्या बॉक्स वरतीच लिहिलेलं असतं की सिगरेट इज इंटलेक्च्युअल टू हेल्थ इंटलेक्च्युअल इंजुरियस टू हेल्थ असतं इथे ओंक्या लय मारी तू आज जा मेला माझ्या. आई थांब आई मी सांगतो तू आज बोल, लवकर बोल हे माझं पाकिट नाही आहे हा. ते दत्तूचं पाकिट आहे कोणाचा दत्तू दत्तू हा, माझा मित्र दत्तू एवढंच आहे कांबळ्यांचा दत्तू तो सिगरेट ओढतो हा नाही तो मला फक्त बोलला की हे सिगरेटचं पाकिट तुझ्याकडे ठेव माझ्या घरी पकडतील मग मी म्हटलं ठेव चालेल माझ्या घरी ठेवलं तर काय फार तर बाबा बघतील आणि मारतील माहिती होतं ना मारतील मग कशाला ठेवायचं रे ओक्या तू पण ना नाही आई मारतील म्हणजे सिगरेटचं पाकिट बघतील आणि एका दुसरी सिगरेट मारतील ऐका दत्तूला बोलू नाही या प्रकरणाचा मला सोक्ष मोक्ष लावायचा आहे दत्तूला बोलू हा,
तुझी नाहीये ना मग बोलव त्याला. तुझी नाही बोलो ना. दत्तूला बोलो. दत्तू अवेलेबल नाहीये. हा दत्तू अवेलेबल नाहीये. का कुठे गेलाय? तिरुवनंतपुरम. अरे काय तुला आलास तू? पोचलास तिरुवनंतपुरम? मागं पोचलाय तू बघ. तिरुवनंतपुरम रिटर्न्स. तू मस्त टायमिंगवर आलास. ये इथे बाळा. तू तिरुवनंतपुरमला जाणार होतास ना? हा जाणार होतास ना. हो 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 जाणार आहे. ते सगळ्यांना बाय करायला आलोय. काकू बाय बाय. काका आशीर्वाद द्या. आई हबो. ऐक बा. आता ना दत्तू मी ना एक प्रश्न विचारेन. हा बाळा त्याचं पटकन उत्तर द्यायचं. हा दत्तू हे बघ बाबा काय प्रश्न विचार मला माहिती आहे. हे सिगरेटचं पाकिट आहे ना ते तुझं आहे असं मी बाबांना सांगितलं. कधीपर्यंत खरं लपवून ठेवू? म्हणजे ते मला विचारत होते की दत्तूचंच आहे का दत्तूचंच आहे का. मी म्हटलं हो दत्तूचंच आहे. आता तू तुझ्या तोंडाने सांग बाबा मग त्यांचा विश्वास बसेल. मला काय उंक्या हा एका वाक्यात 7 वेळा हिंट दिलीस त्याला. सगळं लहानपणी करून झालोय. ए तू बोल पटकन बोल. हे सिगरेटचं पाकिट तुझं आहे? बघ कोमलपणे विचारतायत तोपर्यंत सांग. त्यांचा कोमल स्वर बदलू देऊ नको. माझं आहे. एवढूसा तू सिगरेटच्या फिल्टर एवढा पण नाहीयेस. तू सिगरेट ओढतो? सांगू तुझ्या बापाला सांगू? काय रे सांगू का तुझ्या आईला? सिगरेट ओढतोस ते? नाही आम्ही ना खरंच सिगरेट ओढली नाही काकू. आम्ही ओढणार होतो पण आम्ही अजिबात ओढली नाही सिगरेट. खरं सांगतो. तुम्ही दोघं ओढणार होते सिगरेट? आपण नाही ओढली आम्ही. म्हणजे खरं तर आम्ही काकांना बघून सिगरेट ओढायचं ठरवलं होतं. हा मस्त. म्हणजे आम्ही काकांना लहानपणापासून बघतोय ना त्याचं मस्त डॅशिंग मध्ये सिगरेट ओढायची. मग आम्ही पण ठरवलं की आपण पण सिगरेट ओढून बघूया. हो तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला. पोटात असल्यामुळे ना त्याला वास यायचा तुमच्या सिगरेटीचा म्हणून ही व्यसन करावीशी वाटतात त्याला. हो सापडलाय. आपण त्याला ओरडतोय माझ्यावर नको येऊस तू. सिगरेट सोडली कधीच. खोटं सांगतोय तो? खोटं सांगतोय का तो? हे खोटं बोलतोयस तू? नाही काकू हे रोज टाकीच्या मागे सिगरेट ओढत असतात. काय सांगतोय हा? म्हणजे तुम्ही अजून पण सिगरेटी ओढता? खोटं बोलताय माझ्याशी. मी सिगरेट सोडली आहे. ह्याच्या बापाला ओढायची असते. तो मला फक्त कंपनी म्हणून घेऊन जातो. मी ओढत नाही. हो नाही काकू हे खोटे बोलतायत. हा. माझी आई सांगत होती यांना सिगरेट ओढायची म्हणून माझे बाबा कंपनी म्हणून जातात. घ्या. लेकराच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या. आजपासून सगळी व्यसनं सोडली. नाही आई माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगू नको. या माणसाचा काही भरोसा नाही. खोटी शपथ घेईल मग मरेन मी. अजिबात हात उचलायचा नाही माझ्या लेकरावर. माझ्या लेकरावर हात उचलायचा नाही. शपथ घ्या. मी सिगरेट सोडली. शपथ घ्या. बघ मला एकही व्यसन नाही आहे. 4-5 महिन्यात ना मी फक्त एकदा लिटल एक पेक घेतो. बाकी काही व्यसन नाही आहेत. हो पण तुमचा 1 महिना म्हणजे 1 दिवस असतो. आई तू माहेरी जातेस ना? अरे बोल ना पटकन. कंठ दाटून आला ग. माहेरी जाते तेव्हा काय होतं? तेव्हा यांच्यातला तळीराम जागा होतो. इथे अशी बाटली ठेवतात आणि तिच्याशी बोलत बोलत दारू पितात. मला या हातांना काय काय करावं लागतं. लेकरा मी आहे तुझ्यासोबत. तुझी आई तुझ्यासोबत आहे आज. शपथ घ्या. त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या. तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळतंय तुमच्यामुळे अख्खी पिढी बर्बाद होतीये. हो तिकडे जग आणि सरकार ओरडून ओरडून सांगताय सिगरेटी पिऊ नका त्याने वाटोळ होईल. आयुष्य तुम्ही एकदम सत्यानाश करून घ्याल आयुष्याचा. कसली घाणेरडी चित्र असतात तो त्याच्यावर आणि तुम्ही हे संस्कार देता तुमच्या मुलाला. माझ्यावर कुठून आला? शपथ घ्या खांडेकर. हे बघ सगळी व्यसन मी माहेर चल बॅग भर. चल मला राहायचंच नाही या घरात. मी पण बॅग भरतो. मला पण या व्यसनी बापासोबत राहायची अजिबात इच्छा नाहीये. घ्या माझे पण कपडे भर. मला पण यांच्या तोंडासमोर पण थांबायचं नाही.
मी जाईन माझ्या घरी. तुझं काय आमच्या घरात? त्याला मारून तुम्हाला आधी शब्द घ्यायला सांगितलं त्या घ्या, नाही तर मी खरंच जाईन, मी माहेरी निघून मी परत येणार नाही, पाऊल ठेवणार नाही, सांगून ठेवते आधीच. मी घेतो. मी याची शपथ द्यायची ना. व्यसन सोडली म्हणून हे पण मी बोलायचं. घेतो. शपथ घ्या. नको. व्यसन सोडली म्हणून बोला. नको थांब थांब, आई माझ्याकडे एक वस्तू आहे, थांब. याच्यावर हात ठेवून शपथ घ्या. घ्या ना शपथ. मी याच्यावर हात ठेवीन, हे पवित्र आहे. माझी आई पवित्र आहे. आई पवित्र आहे माझी. बघितलं आई? ऐक ना. माझं लेकरूच मला सांभाळणार आहे. तुम्ही आधी शपथ घ्या. शपथ घ्या म्हटलं ना, घ्या शपथ. बोला सगळी व्यसन सोडली आजपासून. 4-5 महिन्यात 1 लिटर असतो, ते पण मला बंद. शपथ घ्या खांडेकर. घ्या. मी आजपासून शपथ घेतो की यापुढे सगळी व्यसनं बंद करतोय. बस बस. आई दे इकडे, दे इकडे. दत्तू, ही माझ्या बाबांची दारूची बाटली. जा कुठेतरी लांब नेऊन जपून ठेव. आता